Hello everyone. In last lecture, we discussed about the transistor as an amplifier, its working. Okay, in that we discuss about the voltage gain equation. AV is equals to what? Minus beta RL upon RI. Okay, small RI. So what is that beta? Beta is nothing but what? Current amplification factor or current gain of the कॉमन इमिटर एम्प्लिफायर. कॉमन इमिटर एम्प्लिफायरचा करंट एम्प्लिफिकेशन फॅक्टर म्हणजेच बीटा असतो बाळो. आणि बीटा निगेटिव्ह का आहे? कारण एम्प्लिफायरच्या आउटपुट साइडला जे आपल्याला आउटपुट भेटतं ते आउटपुट काय असतं? आउट ऑफ फेज असतं. ओके, सो दॅट इज द वन ऍप्लिकेशन ऑफ ट्रान्झिस्टर. सेकंड ऍप्लिकेशन, वी कॅन यूज ट्रान्झिस्टर ऍज ए स्विच. आपण ट्रान्झिस्टर बाळो स्विच म्हणून सुद्धा यूज करतो. कुठल्या रिजन मध्ये करतो? कुठल्या मोड मध्ये करतो? तर सॅच्युरेशन मोड आणि दुसरा मोड कुठला आहे? कट ऑफ मोड. तर सॅच्युरेशन मोड मध्ये इमिटर बेस जंक्शन ची कंडिशन काय असते आणि कलेक्टर बेस जंक्शन ची कंडिशन काय असते? मी याच्या आधी पण सांगितलं होतं. सांगा बघूया. इमिटर बेस जंक्शन अँड कलेक्टर बेस जंक्शन इन सॅच्युरेशन मोड, फॉरवर्ड बायस और रिव्हर्स बायस? पटकन सांगा. फॉरवर्ड बायस असतं की रिव्हर्स बायस असतं? फॉरवर्ड बायस और रिव्हर्स बायस? सॅच्युरेशन मोड मध्ये इमिटर बेस जंक्शन आणि कलेक्टर बेस जंक्शन फॉरवर्ड बायस और रिव्हर्स बायस? व्हेरी गुड स्नेहल. फॉरवर्ड बायस असतं. व्हेरी नाईस पायल. ओके, व्हेरी गुड सर्वेश. फॉरवर्ड बायस. आता कट ऑफ मोड मध्ये काय असतं सांगा? इमिटर बेस जंक्शन आणि कलेक्टर बेस जंक्शन. कट ऑफ मोड मध्ये इमिटर बेस जंक्शन आणि कलेक्टर बेस जंक्शन काय असतं? रिव्हर्स बायस. व्हेरी नाईस ऑल ऑफ यू. रिव्हर्स बायस असते. दोन्ही जंक्शन, इमिटर बेस जंक्शन आणि कलेक्टर बेस जंक्शन, दोन्ही जंक्शन काय असतात? रिव्हर्स बायस असतात. व्हेरी गुड. ओके, सो हे लक्षात घ्या की आपण ज्यावेळी ट्रान्झिस्टर ऍज अ स्विच म्हणून वर्क करतो बाळांनो, त्यावेळी तो सॅच्युरेशन मोड म्हणजे ऑन स्टेट आणि कट ऑफ मोड म्हणजेच ऑफ स्टेट. ऑन स्टेट आणि ऑफ स्टेट मध्ये तो काय होतो बाळांनो? वर्क होतो. ओके, आणि ऑन ऑफ म्हणजे जसं सिम्पली आपण स्विच ऑन ऑफ करतो, लाईटचा असेल किंवा फॅनचा असेल. ओके, सो ट्रान्झिस्टर सुद्धा तसाच वर्क करतो. म्हणजे जर तो सॅच्युरेशन मोड मध्ये असेल तर स्विच इज ऑन वी कॅन से, आणि जर तो कट ऑफ मोड मध्ये असेल तर स्विच इज ऑफ. सो ही जी ऑन ऑफ टेक्नॉलॉजी आहे बाळांनो, ही डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये यूज केली जाते. म्हणजे ट्रान्झिस्टर ऍज अ स्विच वी कॅन यूज इन डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स. रिमेंबर दॅट. ओके, अँड द लॉजिक गेट्स आर पार्ट ऑफ द डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स. लॉजिक गेट हे कशाचं पार्ट आहे? तर डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सचा पार्ट आहे. बघा मी इथं सांगतोय पहिल्यांदा, ट्रान्झिस्टर, वी कॅन यूज दिस ट्रान्झिस्टर ऍज अ स्विच. महत्वाची गोष्ट. ओके, ट्रान्झिस्टर आपण ऍज अ स्विच म्हणून यूज करतो. कशामध्ये? डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये. इन डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स वी कॅन यूज द ट्रान्झिस्टर ऍज अ स्विच. ओके, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये आपण ट्रान्झिस्टर ऍज अ स्विच म्हणून यूज करतोय. ओके, आता हा ट्रान्झिस्टर ऍज अ स्विच म्हणजेच काय? तर त्याचं सॅच्युरेशन मोड असतो, आपल्याला माहिती आहे, आपण बघितलं. सॅच्युरेशन मोड असतो. ओके, आणि दुसरा मोड असतो तो कुठला असतो? कट ऑफ मोड. याच्या कंडिशन बाळांनो तुम्ही आताच मला सांगितल्या की कट ऑफ मोड मध्ये दोन्ही फॉरवर्ड बायस असतात. म्हणजे इमिटर बेस जंक्शन अँड कलेक्टर बेस जंक्शन बोथ आर फॉरवर्ड बायस. हे तुम्ही मला आता सांगितलं. आणि इथं इमिटर बेस जंक्शन अँड कलेक्टर बेस जंक्शन बोथ आर रिव्हर्स बायस इन कट ऑफ मोड. हे लक्षात घ्या. आता हा सॅच्युरेशन मोड म्हणजेच काय? तर बाळांनो सॅच्युरेशन मोड म्हणजेच ऑन स्टेट असते स्विच मध्ये. ओके, सॅच्युरेशन मोड म्हणजेच काय असतं? ऑन स्टेट असते. आणि कट ऑफ मोड म्हणजेच काय असतं बाळांनो? तर ऑफ स्टेट असतं. कट ऑफ मोड मीन्स व्हॉट? दी ऑफ स्टेट. रिमेंबर दॅट. ऑन स्टेट, ऑफ स्टेट. म्हणजे ट्रान्झिस्टरला जर आपण इमिटर बेस जंक्शन आणि कलेक्टर बेस जंक्शन दोन्हीकडे फॉरवर्ड बायस सप्लाय दिला तर तो ऑन स्टेट मध्ये वर्क करतो. आणि कट ऑफ मोड मध्ये जर दोन्हीकडे आपण रिव्हर्स बायस सप्लाय दिला म्हणजे कट ऑफ मोड दिलं तर तो ऑफ स्टेट मध्ये वर्क करतो. म्हणजे स्विच इज ऑन अँड ऑफ. ओके, हे ऑन आणि ऑफ म्हणजेच बाळांनो आपण डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये कन्सिडर करतो लॉजिकली वन. ओके, लॉजिक वन म्हणजे काय असतं? ऑन. आणि लॉजिक झिरो म्हणजे काय असतं? तर ऑफ असतं इन डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स. हे लक्षात घ्या. इन डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स लॉजिक वन मीन्स ऑन अँड लॉजिक झिरो मीन्स व्हॉट? ऑफ. बघा बाळांनो, जे आयसीज आपण डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये बघतोय, आपण पुढे जाऊन बघणार आहोत,
नॉट गेट आहे, अँड गेट आहे. ओके, ह्याचे आयसीज असतात भावनो, मार्केटमध्ये ह्याचे आयसीज अवेलेबल आहेत. नॉट गेट असेल, अँड गेट असेल, नॉर गेट असेल, ऑर गेट असेल. सो हे जे भावनो आयसीज आहेत हे डिजिटल इलेक्ट्रॉनिकचे आयसीज आहेत आणि त्याच्यामध्ये काय असतं तर ट्रान्झिस्टराइज सर्किट असतं. Okay, so there is a transistorized circuit. So every IC consists the transistor. Remember that. So in that every IC there is a transistor circuit. आता आपण सध्या CMOS म्हणजे MOSFET यूज करतोय. MOSFET पण हा ट्रान्झिस्टरचा अपग्रेडेड व्हर्जन आहे भावनो. ओके, सो आताची जी टेक्नॉलॉजी आहे म्हणजे जी आपण आयसी मध्ये यूज करतोय ते आपण MOSFET यूज करतोय. MOSFET म्हणजेच काय तर ट्रान्झिस्टरचा अपग्रेडेड व्हर्जन आहे. पण बेसिक कन्सेप्ट ट्रान्झिस्टर मधून स्टार्ट झाले. आयसी आपण कसे डिझाईन करतो युझिंग दॅट ट्रान्झिस्टर, हे लक्षात घ्या. ट्रान्झिस्टरचा यूज करून भावनो आपण आयसीज डिझाईन करतो. सो ह्याच्यामध्ये ऑन स्टेट म्हणजे लॉजिकली 1, ऑफ स्टेट म्हणजे लॉजिकली 0. आणि डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये फक्त दोनच स्टेट्स असतात, ऑन आणि ऑफ. ओके, म्हणजेच 1 आणि 0, लॉजिकली 1 अँड 0. डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये भावनो दोनच स्टेट्स असतात, 1 अँड 0. हे लक्षात घ्या. बाकी कुठलाही नंबर नसतो इथं, 2, 3, 4, 5, 6 हे काही नसतं, फक्त 0 आणि 1 असतं. So whatever data we can transmit in digital electronics using this 0 and 1 only. या 0 आणि 1 चा यूज करूनच आपण डेटा ट्रान्समिट करतो किंवा रिसीव्ह करतो डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये, हे लक्षात ठेवा. आणि डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये जे आयसीज असतात त्यामध्ये जे ट्रान्झिस्टर असतात ते कुठल्या ह्याच्यामध्ये वर्क होतात तर इट वर्क्स लाईक ऍज अ स्विच. ते काय म्हणून वर्क होतात भावनो तर स्विच म्हणून वर्क होतात. ओके, सो त्याच्या मागे जो बेस आहे तो ट्रान्झिस्टरचा आहे. ते काय जे सगळे डिजिटल आयसीज आहेत त्याच्या मागे जो बेस आहे बाळनो तो कशाचा आहे ट्रान्झिस्टरचा आहे, हे लक्षात घ्या. आणि हा ट्रान्झिस्टर ऍज अ स्विच म्हणून वर्क केला तर त्याच्यामध्ये दोन मोड्स येतात, दोन रिजन येतात, सॅच्युरेशन रिजन अँड कट ऑफ रिजन. कट ऑफ रिजन आणि सॅच्युरेशन रिजन म्हणजेच काय तर सॅच्युरेशन रिजन म्हणजे ऑन स्टेट आणि कट ऑफ रिजन म्हणजे ऑफ स्टेट. ट्रान्झिस्टर ऑन होतो, ऑफ होतो. आणि ह्या टेक्नॉलॉजीचा यूज करूनच आपण लॉजिकली 1 आणि लॉजिकली 0 घेतो इन डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स. वी कॅन टेक in digital electronics logic 1 and logic 0. okay, so this is called a logic. त्यालाच आपण काय म्हणतो बाळांनो लॉजिक म्हणतो. आणि हे लॉजिक जे परफॉर्म करतात, जे गेट किंवा ज्या डिव्हाइसेस हे लॉजिक परफॉर्म करतात त्याला आपण लॉजिक गेट्स म्हणतो. ओके, सो विच डिव्हाइसेस परफॉर्म दिस लॉजिक दॅट गेट्स इज कॉल्ड एज व्हॉट ए लॉजिक गेट. सो लॉजिक गेटची डेफिनेशन खूप सिंपल आहे. सो लॉजिक गेटचं पहिली थिंग मी सांगितली, जे 1 आणि 0 वर परफॉर्म करतात त्याला आपण लॉजिक गेट म्हणतो, म्हणजेच हे डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स मधला पार्ट आहे. तर त्याच्यामध्ये लॉजिक गेट म्हणजेच काय असतं, इट इज अ वन बॉक्स. ओके, इट इज अ वन बॉक्स. त्या बॉक्सला आपण काय करतो बाळा बघा, मल्टिपल इनपुट्स आर देअर. लॉजिक गेट्स मीन्स व्हॉट, देअर आर मल्टिपल इनपुट्स. ओके, सो इथं आपण मल्टिपल इनपुट्स अप्लाय करू शकतो. multiple inputs are there but single output. ओके, जे काय आउटपुट असतं भावनो ते काय असतं सिंगल असतं. अँड दिस इज कॉल्ड अ लॉजिक गेट. यालाच आपण काय म्हणतो लॉजिक गेट. सो whenever we can write the definition for logic gate we can say the logic gate has multiple inputs and only one output. हे लक्षात ठेवा, लॉजिक गेट्स मध्ये मल्टिपल इनपुट आपण प्रोव्हाइड करू शकतो पण आउटपुट साइडला काय असतं फक्त सिंगल आउटपुट असतं. सो दिस इज कॉल्ड ए लॉजिक गेट. यालाच आपण काय म्हणतो लॉजिक गेट म्हणतो. लॉजिक गेट म्हणजे एक डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स मधली डिव्हाइस आहे जे 1 आणि 0 वर वर्क करते. ओके, तर 1 आणि 0 म्हणजेच ऑन स्टेट आणि ऑफ स्टेट आहे, हे लक्षात ठेवा भावनो. ओके, आणि त्याच्या मागचं जे लॉजिक आहे, लॉजिक म्हणजेच काय असतं आताच मी सांगितलं की ऑन स्टेट म्हणजे काय असतं तर लॉजिकली 1 असतं, हे मी सांगितलं. म्हणजेच जर आपण प्रॅक्टिकली विचार केला सो वी कॅन प्रोव्हाइड देअर थ्रू बॅटरी +5 व्होल्ट. जर व्होल्टेज सप्लाय जर आपण अप्लाय केला तर इथं काय करतो +5 व्होल्ट अप्लाय करतो. आणि म्हणजेच हे काय असतं हाय व्होल्टेज आहे. डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स मधलं हे काय आहे हाय व्होल्टेज आहे. ओके, म्हणून याला हाय म्हणलं जातं. किंवा इन ट्रू अँड फॉल्स वी कॅन से इट इज ट्रू. ट्रू आणि फॉल्स मध्ये आपण याला काय म्हणू शकतो ट्रू म्हणून. सो ह्याला म्हणतात लॉजिक. दिस इज कॉल्ड लॉजिक. ओके, आता 0 साठी काय असणार आहे ऑफ स्टेट. ऑफ स्टेट म्हणजेच काय असतं 0 असतं. ओके, आता हा 0 म्हणजेच काय तर इन व्होल्टेज इट इज 0 व्होल्ट. हे लक्षात घ्या, इन व्होल्टेज इट इज 0 व्होल्ट. 0 म्हणजेच काय 0 व्होल्ट म्हणजे ग्राउंड पोझिशन. 0 म्हणजेच काय असतं 0 व्होल्ट असतं. इन टर्म्स ऑफ हाय अँड लो वी कॅन से इट इज लो.
In terms of high and low, we can say it is low. In terms of true and false, we can say it is false. So this is called logic. ह्यालाच आपण काय म्हणतो बाळांनो? Logic. This is called logic. हे लक्षात घ्या. ह्यालाच आपण काय म्हणतो? Logic म्हणतो. Is it clear? What is meant by logic gate? Logic gate consists multiple inputs but a single output. Okay, and it perform the 1 and 0 operations. What it perform? 1 and 0 operations. Okay, आणि या 1 आणि 0 लाच बाळांनो काय म्हटलं जातं? Binary bits म्हटलं जातं. Okay, this is called the binary bits. ह्याला bits म्हटलं जातं बाळांनो. This is 1 and 0 is called as what? Binary bits in digital electronics. So digital electronics मध्ये bits जे आहेत बाळांनो ते दोनच असतात. It is not a byte. Remember that. It is called bit. याला काय म्हणतात? बिट्स म्हणतात. 1 and 0 हे बिट्स आहेत आणि या बिट्सला आपण काय म्हणतो? बायनरी बिट्स म्हणतो डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये. हे पण लक्षात घ्या. आणि 1 आणि 0च असतो. इथं 2 नसतं, 3 नसतं, 4 नसतं. हे लक्षात घ्या. There is only 0 and 1. And logically 1 means what? Plus 5 volt in voltage. 0 means what? 0 volt means what? Off state. 1 म्हणजेच ऑन स्टेट आणि 1 म्हणजेच लॉजिकली हाय म्हणतो आपण आणि 0 म्हणजेच लो. इन ट्रू अँड फॉल्स वी कॅन से 1 means ट्रू and 0 means what? A false. Is it clear? पटकन स्क्रीनशॉट घ्या या लॉजिकचा. टेक अ स्क्रीनशॉट फास्ट. Is it clear? What is meant by logic? Logic gate. Okay, done. Now, next point. We know that in terms of signals, जर आपण सिग्नलचा विचार केला तर आता अॅनालॉग सिग्नल आणि डिजिटल सिग्नल आपल्याला माहिती आहे. ओके, अॅनालॉग सिग्नल आणि डिजिटल सिग्नल बाळांनो माहिती आहे आपल्याला. बघा अॅनालॉग सिग्नल कसा असतो? फॉर एक्झाम्पल मी साइन वेव्ह कन्सिडर करतो इथं. सो दिस इज अॅनालॉग सिग्नल. इज इट? दिस इज अॅनालॉग सिग्नल. याला आपण म्हणतो अॅनालॉग सिग्नल. This figure A consists analog signal. Now, what is the digital signal? Look at here. There are only two discrete levels. Okay, digital signal मध्ये म्हणजे for example square wave. There are only two discrete levels. That two discrete levels is called as what? A digital signal. ह्याला आपण काय म्हणतो? Digital signal म्हणतो. So, what is the definition of digital signal and analog signal? Analog signal means what? The analog signal is in continuous form. Look at here. The magnitude of this analog signal is every time it will be changed. प्रत्येक वेळी बाळांनो ती चेंज होते with respect to time. Okay, with respect to time, the magnitude of analog signal will be changes. So that's why we can say in definition of analog signal. Analog signal च्या definition मध्ये बाळांनो आपण काय म्हणतो? की analog signal is in continuous form, or we can say which signal is in continuous form. That signal is called as what? Analog signal. जो सिग्नल बाळांनो कंटिन्युअस फॉर्म मध्ये असतो त्या सिग्नलला आपण काय म्हणतो? अॅनालॉग सिग्नल म्हणतो. नाउ व्हॉट इज मीन बाय डिजिटल सिग्नल? लुक एट हियर. इन डिजिटल सिग्नल or this signal which consists only two discrete levels. What I said? This signal which consists only two discrete levels, either high. बघा ही मी हाय लेवल कन्सिडर केली. Either high or low. In terms of logic you can say it is 1 and this is 0. This is 1 and this is 0. High means what? 1. मगाशीच मी सांगितलं. हाय म्हणजेच काय असतं? 1 असतं डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये आणि लो म्हणजेच काय असतं? तर 0 असतं. लो म्हणजेच काय असतं बाळांनो? 0 असतं. So here in digital signal, or when we can define the digital signal, what we can say? This signal which has two discrete levels. Okay, काय म्हणतो आपण? The signal which has two discrete levels, either high or low, or we can say logically 1 or 0. That signal is called the what? Digital signal. त्या सिग्नलला बाळांनो आपण काय म्हणतो? डिजिटल सिग्नल म्हणतो. ओके, कळालं? अॅनालॉग सिग्नल आणि डिजिटल सिग्नल कसा असतो? सो डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये आपण हा सिग्नल प्रोव्हाइड करतो ऍज अ इनपुट टू लॉजिक गेट्स किंवा कुठलेही डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइसेस असतील तर त्याला आपण हा सिग्नल बाळांनो काय करतो? प्रोव्हाइड करतो. So which circuits work on this signal, digital signal? That circuits are called as what? Digital circuits. Okay, त्या सर्किटला आपण काय म्हणतो बाळांनो? डिजिटल सर्किट्स म्हणतो. जे सर्किट्स, जे इन्स्ट्रुमेंट्स त्या डिजिटल सिग्नलवर वर्क होतात त्या इन्स्ट्रुमेंटला, त्या सर्किटला आपण काय म्हणतो? डिजिटल सर्किट्स असं म्हणतो.
ओके. आणि डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स म्हणजेच काय, इट इज अ पार्ट ऑफ द डिपार्टमेंट. ओके. सो जे डिजिटलच्या रिलेटेड डिपार्टमेंट आहे त्याला आपण काय म्हणतो, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स. सो त्या सगळ्या इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइसेस ज्या ह्या म्हणजे त्या डिपार्टमेंट मधल्या सगळ्या इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइसेस त्या डिजिटल सिग्नलवर वर्क होतात, त्या डिपार्टमेंटला काय म्हटलं जातं, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स. ओके. त्याला आपण म्हणतो डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स. हे लक्षात ठेवा. त्या डेफिनेशन भावनो काय एक्झामला विचारत नाहीत, पण तुम्हाला माहित असावं म्हणून मी सांगतोय. ओके. सो हे डिजिटल सिग्नल लक्षात ठेवा. आपण अॅनालॉग सिग्नल बघतोच, पण आता आपल्यासाठी महत्वाचं काय आहे, डिजिटल सिग्नल महत्वाचा आहे. डिजिटल सिग्नल म्हणजे सिंपल स्क्वेअर वेव्ह विच कन्सिस्ट दी टू डिस्क्रीट लेवल्स आयदर हाय ऑर लो. ओके. दोनच लेवल असतात बघा. इथं कंटिन्युअस 1 आहे, इथं कंटिन्युअस 0 आहे. म्हणजेच इथं कंटिन्युअस हाय आहे, इथं कंटिन्युअस लो आहे. कुठेही मॅग्नेट्यूड टाइम बरोबर चेंज होत नाही. जशी इथं टाइम बरोबर मॅग्नेट्यूड चेंज होते त्या पद्धतीने हा सिग्नल आहे का, नाही. आयदर 1 ऑर 0. आणि या सिग्नलला म्हणूनच काय म्हटलं जातं, डिजिटल सिग्नल असं म्हटलं जातं. ओके. नाव इन लॉजिक गेट्स देयर इज अनदर डेफिनेशन फॉर बुलियन एक्सप्रेशन. आता बुलियन एक्सप्रेशन म्हणजेच काय. नाव लुक इट हियर, व्हॉट इज मीन बाय बुलियन एक्सप्रेशन. बुलियन एक्सप्रेशन मीन्स द मॅथमॅटिकल रिप्रेझेंटेशन. ओके. बुलियन एक्सप्रेशन असतं भावना याच्यामध्ये. बऱ्याच वेळी एमसीक्यू मध्ये असतं, सिम्बॉल देतात आणि फाइंड आउट करा म्हणतात याचं बुलियन इक्वेशन काय किंवा बुलियन एक्सप्रेशन काय आहे. सिम्बॉल दिला जातो एमसीक्यूज मध्ये, जेई नीट लेवलला असू दे, सिम्बॉल दिला जातो आणि त्या सिम्बॉलचा युज करून आपल्याला त्याचं बुलियन एक्सप्रेशन फाइंड आउट करायचं असतं. तर बुलियन एक्सप्रेशनची डेफिनेशन काय पाहणं, इट इज द मॅथमॅटिकल रिप्रेझेंटेशन ओके ऑफ द लॉजिक गेट. पर्टिक्युलर लॉजिक गेट, कुठलंही लॉजिक गेट असू दे, त्याचं एक मॅथमॅटिकल रिप्रेझेंटेशन असतं. त्या मॅथमॅटिकल रिप्रेझेंटेशनला आपण काय म्हणतो, बुलियन एक्सप्रेशन म्हणतो. सो सिम्पली कीवर्ड लक्षात ठेवा, मॅथमॅटिकल रिप्रेझेंटेशन. ओके. विच गिव्स द पर्टिक्युलर परफॉर्मन्स ऑफ व्हॉट, द लॉजिक गेट. त्या लॉजिक गेटचा जो परफॉर्मन्स आहे तो हा मॅथमॅटिकल इक्वेशन किंवा मॅथमॅटिकल रिप्रेझेंटेशन नुसार आपल्याला कळतं की ते गेट कसं वर्क करतं. अँड दॅट मॅथमॅटिकल रिप्रेझेंटेशन इज कॉल्ड एज व्हॉट, द बुलियन एक्सप्रेशन. त्या मॅथमॅटिकल रिप्रेझेंटेशनला काय म्हटलं जातं, बुलियन एक्सप्रेशन. हाऊ इट वर्क्स हे त्याच्यावरून कळतं आपल्याला, तो गेट कसा वर्क होतो. ओके. त्याचं आउटपुट काय असणार आहे ते आपल्याला या एक्सप्रेशन वरून कळतं. आणि त्या एक्सप्रेशनला, मॅथमॅटिकल एक्सप्रेशनला काय म्हटलं जातं, बुलियन एक्सप्रेशन म्हटलं जातं. त्यानंतर नेक्स्ट टर्म आहे ज्यामध्ये ट्रुथ टेबल. आता ट्रुथ टेबल म्हणजेच काय, नंबर ऑफ पॉसिबल इनपुट. ओके. आणि त्याचं आउटपुट काय असेल. ट्रुथ टेबल म्हणजेच काय, द कॉम्बिनेशन ऑफ इनपुट, हाऊ मेनी कॉम्बिनेशन्स आर अवेलेबल. आता फॉर एक्झाम्पल मी जर एकच इनपुट अप्लाय केलं, म्हणजे एकच कॉइन घेतला, प्रोबॅबिलिटी तुम्ही शिकलाय बा, प्रोबॅबिलिटी मध्ये जर आपण एकच कॉइन केला आणि तो टॉस केला तर तो आयदर हेड असेल किंवा टेल असेल. म्हणजे कंडिशन्स किती झाल्या, प्रोबॅबल 2 कंडिशन्स झाल्या. प्रोबॅबल कंडिशन्स किती झाल्या भावानो, 2. त्यालाच आपण म्हणतो इनपुटचं कॉम्बिनेशन. सो whenever we can provide the logic gate only one input, so how many combinations of inputs there, only 2, because we can consider here only 1 and 0. remember that. आपण 1 आणि 0 कन्सिडर करतो, जसं कॉइन मध्ये हेड आणि टेल असतं. आता हेड म्हणजेच 1 आणि टेल म्हणजे 0 असं कन्सिडर करा. हेड मीन्स व्हॉट, 1 अँड टेल मीन्स व्हॉट, 0. म्हणजे जर एकच कॉइन टॉस केला आपण तर आयदर 1 असेल किंवा 0 असेल. म्हणजेच काय, आयदर हेड असेल किंवा टेल असेल. आता मला सांगा, जर मी 2 कॉइन टॉस केले, 2 कॉइन जर टॉस केले तर किती प्रोबॅबल कंडिशन असतील. हाऊ मेनी कंडिशन्स आर देयर, हाऊ मेनी कंडिशन्स आर देयर, टेल मी फास्ट. when we can toss 2 coins, so how many probable conditions are there. त्याची probability किती असेल. व्हेरी गुड सूरज, 4 probable conditions. व्हेरी गुड श्रावणी, 4 probable condition. व्हेरी गुड स्नेहल, व्हेरी गुड ऑल ऑफ यू. 4 probable conditions. ओके. व्हेरी गुड अथर्व. किती कंडिशन्स असणार आहेत भावनो, 4. म्हणजे आता हे कॉइन जे मी घेतले 2, म्हणजे आपण इलेक्ट्रॉनिक्स डिजिटल लॉजिक गेट्स मध्ये आपण 2 इनपुट घेणार आणि 2 इनपुट जर घेतले तर त्याच्या प्रोबॅबल कंडिशन्स किती असणार आहेत, 4. आता मला सांगा, जर मी 3 इनपुट घेतले, हाऊ मेनी प्रोबॅबल कंडिशन्स इन ट्रुथ टेबल, हाऊ मेनी प्रोबॅबल कंडिशन्स इन ट्रुथ टेबल ऑफ अ इनपुट. 3 इनपुट घेतले, 3 इनपुट म्हणतोय मी भावनो, 3 इनपुट. पुन्हा एकदा विचार करा, 3 इनपुट्स, 3 इनपुट्स आर देयर. नो, 3 कॉइन्स घ्यायचे, टॉस करायचे, प्रोबॅबिलिटी किती असेल 3 कॉइन्सची, तर भावनो 8. व्हेरी गुड स्नेहल, 8.
किती प्रोबॅबिलिटी असणार आहे? 8 असणार आहे. मी 3 कॉइन घेतले, एक्झॅक्टली अथर्व, मी 3 कॉइन घेतले आणि तिन्ही कॉइन एकदम मी टॉस केले, तर त्याच्या मला डिफरंट कंडिशन्स मिळतील. एक तर हेड 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 असेल, टेल 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 असेल, हेड टेल हेड असेल, म्हणजे अशा पद्धतीच्या कंडिशन्स म्हणतो मी. टेल हेड टेल असेल, सो अशा पद्धतीच्या किती कंडिशन्स असतील? टोटल नंबर ऑफ कंडिशन्स आर 8. सो प्रोबॅबिलिटी इज देअर 8. 2 रे, बरोबर आहे ना? प्रोबॅबिलिटी किती झाली तिथं? 8 झाली पाहून. हे लक्षात घ्या. कंडिशन्स 2 आहेत, कंडिशन 2 आहेत, हेड किंवा टेल, पण आपण त्या कंडिशनसाठी 3 कॉइन टॉस करतोय. ओके, म्हणजे 2:3 करतोय आपण. आणि 2:3 काय असतं भावानो? 8 असतं, असं लक्षात ठेवा. कंडिशन 2 आहेत, हेड आणि टेल. प्रोबॅबिलिटी मध्ये आपण तसंच फाइंड आउट करतो. 2च कंडिशन्स आहेत म्हणजे 2, आणि किती कॉइन घेतले आपण? 3 कॉइन घेतले. सो 2:3. What is the answer? 8. So probable conditions are 8. So whenever we can take their 3 inputs for logic gates. So how many inputs are there? 8 inputs. हे लक्षात ठेवा भावानो. And this is the part of what? Truth table. ह्यालाच आपण काय म्हणतो? Truth table. So possible input conditions with respect to output, and it is shown by a table. ते कशाने शो करतात? एका टेबल मध्ये शो करतात. त्यालाच काय म्हणतो आपण? त्या टेबलला काय म्हणतो? ट्रूथ टेबल. So truth table is a table which shows the possible condition of inputs with respect to what? Output. Possible condition of inputs with respect to what? Output. That table is called a truth table. त्याला आपण काय म्हणतो? ट्रूथ टेबल म्हणतो. ओके, त्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे भावनो बेसिक गेट्स. आता बघा बेसिक गेट्स कुठले कुठले आहेत. सो ऍक्च्युली आपल्याला टोटल नंबर ऑफ गेट स्टडी करायचे आहेत 6. त्यातले बेसिक गेट्स आहेत नॉट गेट. ओके, हे कॅपिटलच लिहायचं, लक्षात घ्या. नॉट गेट, NOT कॅपिटल लिहायचं, स्मॉल मध्ये लिहायचं नाही. नॉट गेट. त्यानंतर अँड गेट आहे, आणि तिसरा गेट आहे ऑर गेट. सो दीज आर दी बेसिक गेट्स. याला आपण बेसिक गेट्स म्हणतो. अँड गेट, नॉट गेट आणि ऑर गेट, दिस कॉल्ड बेसिक गेट्स. त्यानंतर डिराइव्ड गेट्स आहेत. डिराइव्ड गेट्स आहेत. कुठले कुठले आहेत? NAND, NOR, XOR. these are the derived gates. So हे आपण वन बाय वन आता स्टडी करणार आहोत भावनो. ओके, बेसिक गेट्स कुठले आहेत? नॉट, अँड आणि ऑर. बघा मी सगळे लेटर्स कॅपिटल मध्ये ड्रॉ केलेत. तुम्हाला सुद्धा कॅपिटल मध्येच लिहायचं आहे, हे लक्षात घ्या. ऑल लेटर्स यू कॅन राईट देअर इन कॅपिटल्स. वेन एव्हर यू कॅन राईट द नेम ऑफ गेट्स. ज्यावेळी तुम्ही भावनो गेट्सची नावं लिहिणार आहात, त्यावेळी प्रत्येक लेटर कशामध्ये पाहिजे? कॅपिटल फॉर्म मध्ये पाहिजे. ओके, सो नॉट गेट, अँड गेट, ऑर गेट. ओके, लुक एट हियर. डिराइव्ड गेट्स कुठले कुठले आहेत? NAND, NOR, XOR आणि XNOR. इन दॅट दिस 2 गेट्स आर कॉल्ड युनिव्हर्सल गेट. हे जे 2 गेट्स आहेत भावनो, बऱ्याच वेळी MCQ मध्ये क्वेश्चन विचारतात, विच आर दी फॉलोइंग्स आर युनिव्हर्सल गेट. फॉलोइंग ऑप्शन मधला कुठला गेट युनिव्हर्सल आहे? एक तर ऑप्शन NAND असेल किंवा NOR असेल. ओके, सो युनिव्हर्सल गेट कुठला असतो? तर NAND किंवा NOR. Why it is called universal gate? Because using these 2 gates we can design any other gate. हे लक्षात घ्या. NAND गेटचा यूज करून आपण नॉट, अँड, ऑर, XOR, XNOR डिझाइन करू शकतो. सिमिलरली NOR गेटचा यूज करून आपण नॉट, अँड, ऑर, NAND, XOR, XNOR हे सगळे गेट्स डिझाइन करू शकतो. ओके, सो युजिंग दिस 2 गेट्स we can design any other gate in logic gates, and that's why these 2 gates are called universal gate. म्हणून या गेटला काय म्हणलं जातं? युनिव्हर्सल गेट. बऱ्याच वेळी MCQ मध्ये हा क्वेश्चन विचारलाय. विच आर दी फॉलोइंग दी युनिव्हर्सल गेट. यातलं युनिव्हर्सल गेट कुठला आहे? डिराइव्ड गेट कुठला आहे? हे पण विचारू शकता. डिराइव्ड गेट मध्ये लक्षात ठेवा NAND, NOR, XOR आणि XNOR हे सगळं डिराइव्ड गेट मध्ये येतं. बेसिक गेट्स कुठले आहेत? बेसिक गेट्स नॉट, अँड आणि ऑर हे बेसिक गेट्स आहेत. ओके, युनिव्हर्सल गेट 2च आहेत, NAND आणि NOR. ओके, NAND आणि NOR, दिस इज कॉल्ड युनिव्हर्सल गेट. रिमेंबर दॅट. वाय इट इज कॉल्ड युनिव्हर्सल गेट? याचं रिझन सांगितलं, कारण ह्या 2 गेटचा यूज करून आपण कुठलंही गेट डिझाइन करू शकतो. युजिंग दिस 2 गेट्स वी कॅन डिझाइन एनी अदर गेट. रिमेंबर दॅट. अँड दॅट्स वाय इट्स नेम इज युनिव्हर्सल गेट. इज इट क्लिअर? सो दीज आर दी बेसिक थिंग्स ऑफ लॉजिक गेट्स, or we can say introduction part of logic gates. Now we can directly start this basic and derived gates. Okay, आता आपण डायरेक्टली बेसिक आणि डिराइव्ड गेट्स बघणार आहोत वन बाय वन. सो लक्ष द्या इकडं. सो फर्स्ट वी डिस्कस अबाउट द नॉट गेट.
ओके, आता याच्यामध्ये महत्वाचं काय असतं, ट्रूथ टेबल, त्याचं बुलियन एक्सप्रेशन आणि त्याचा लॉजिकल सिम्बॉल अँड डेफिनेशन, या 4 गोष्टी खूप महत्वाच्या. काय काय म्हणलं मी, पहिली गोष्ट ट्रूथ टेबल, त्यानंतर सेकंड थिंग दी देर इज ए लॉजिकल सिम्बॉल ऑफ दॅट गेट. ह्या 4 गोष्टी महत्वाच्या आहेत आणि या 4 गोष्टी मी तुम्हाला इथं सांगणार आहे वन बाय वन. नीट लक्ष द्या, विसरू नका. उद्याच्या क्वेश्चन्स पेपरमध्ये किंवा उद्याच्या जो तुमचा पेपर आहे त्या पेपरमध्ये डेफिनेटली याच्या रिलेटेड क्वेश्चन्स असणार आहेत. तो नीट लक्ष द्या म्हणजे तुम्हाला समजेल कन्सेप्ट. सोपे सोपे क्वेश्चन्स आहेत पण आता जर तुम्ही लक्ष दिला तरच कळेल. ओके, सो लुक एट हियर. नॉट गेट, फर्स्ट गेट, बेसिक गेट मधला फर्स्ट गेट, बेसिक गेट मधला फर्स्ट गेट आहे नॉट गेट. ओके, आता नॉट गेट म्हणजेच काय, त्याचा लॉजिकल सिम्बॉल कसा असतो, पहिला सिम्बॉल, त्याचा सिम्बॉल बघा, ट्रायंगल ड्रॉ करायचा आहे, ट्रायंगल, आणि ट्रायंगलच्या पुढे बबल ड्रॉ करायचा आहे. बबल शोज, ह्याला म्हणतात बबल, दिस इज कॉल्ड बबल. आणि बबल शोज दी इन्व्हर्जन, लक्षात घ्या, व्हॉट बबल शोज दी इन्व्हर्जन, म्हणजे जर मी तर एक्स इनपुट दिलं तर वाय इज इक्वल टू काय मिळेल मला आउटपुटला, एक्स कॉम्प्लिमेंट. Okay, when I am providing here input x as a input, so at the output side I am getting output ला मला काय मिळेल, y is equals to x complement. याला कॉम्प्लिमेंट म्हणायचं. जेव्हा आपण बार म्हणतो फिजिक्स मध्ये याला काय म्हणतो आपण, कॉम्प्लिमेंट. ओके, याला काय म्हणायचं, कॉम्प्लिमेंट, म्हणजेच x चा कॉम्प्लिमेंट. म्हणजे जर तुम्ही x लॉजिकली 1 दिला, मी सांगितलं की लॉजिक गेट्स मध्ये आयदर तुम्ही 1 इनपुट अप्लाय करू शकता किंवा 0. जर मी तर 1 इनपुट दिलं, x इज इक्वल टू 1 असेल, I am getting here output y is equals to 0. If x is equals to 0, then I am getting y is equals to what, 1. Exactly inversion of input. Okay, exactly inversion of input. 1 चं इन्व्हर्जन काय असेल, 0, आणि 0 चं इन्व्हर्जन काय असेल, 1. हे लक्षात घ्या, 1 चं इन्व्हर्जन 0 आणि 0 चं इन्व्हर्जन काय, 1. म्हणजे 1 चा कॉम्प्लिमेंट काय असतो, 0 असतो, आणि 0 चा कॉम्प्लिमेंट काय असतो, 1 असतो. म्हणजे जर आयदर आपण इनपुट x 1 प्रोव्हाइड केलं तर आउटपुटला आपल्याला 0 मिळतं, आणि जर 0 प्रोव्हाइड केलं तर आउटपुटला काय मिळतं, 1 मिळतं इन नॉट गेट. सो लुक एट दिस सिम्बॉल. सिम्बॉल व्यवस्थित लक्षात घ्या, ट्रायंगल आहे आणि पुढे बबल ड्रॉ केलाय. बबल शोज दी इन्व्हर्जन, हे लक्षात घ्या. बबल शोज दी कॉम्प्लिमेंट. हा कॉम्प्लिमेंट म्हणजेच काय, इन्व्हर्जन आहे इनपुटचं. तो हा बबल काय शो करतो, इन्व्हर्जन शो करतो, हे लक्षात घ्या. ओके, नाव दी बुलियन एक्सप्रेशन, सेकंड इम्पॉर्टंट टर्म, दिस इज फर्स्ट टर्म. पहिल्यांदा आपण सिम्बॉल बघितला. ओके, आता बी बुलियन एक्सप्रेशन बघा कसं असेल, बुलियन एक्सप्रेशन, बुलियन एक्सप्रेशन बघा कसं असेल, y इज इक्वल्स टू एक्स कॉम्प्लिमेंट. एवढंच लिहायचं आहे. बुलियन एक्सप्रेशन म्हणजेच काय, दी मॅथमॅटिकल रिप्रेझेंटेशन y इज इक्वल्स टू व्हॉट, एक्स कॉम्प्लिमेंट. y इज इक्वल्स टू व्हॉट, एक्स कॉम्प्लिमेंट. आता याच्यामध्ये याची डेफिनेशन काय असेल, if or we can say the output of NOT gate. definition बघा, the output of, तिसरा पॉइंट C, थर्ड पॉइंट definition, the output of NOT gate, the output of NOT gate is inversion of input. The output of NOT gate is inversion of input. जे काही आउटपुट आहे नॉट गेटचं ते काय आहे, इन्व्हर्जन आहे इनपुटचं. ओके, अँड लास्ट डी पॉइंट, ट्रूथ टेबल. आता ट्रूथ टेबल बघा कसं असणार आहे. ट्रूथ टेबल किती इनपुट्स आहेत, इथं फक्त एकच इनपुट आहे. सो इनपुट इज 1. इनपुट काय आहे, एक्स आहे, नीट लक्ष द्या, इनपुट एक्स आहे आणि आउटपुट काय आहे, वाय आहे. आउटपुट वाय आहे. तर बघा इथं जर मी 0 प्रोव्हाइड केलं, इनपुट 0 प्रोव्हाइड केला, आय एम गेटिंग आउटपुट 1, आणि 1 प्रोव्हाइड केला, आउटपुट काय असेल, 0 असेल. सो इथं नीट लक्ष द्या, when x is equals to 0 then I am getting y is equals to 1. okay, and if x is equals to 1 then I am getting y is equals to 0. so this is the truth table of the NOT gate. is it clear to all of you? NOT gate सिम्बॉल कळाला, ट्रायंगल आणि पुढे बबल, बबल शोज दी इन्व्हर्जन. त्यानंतर
बुलियन एक्सप्रेशन y इज इक्वल टू x कॉम्प्लिमेंट. बुलियन इक्वेशन काय लिहायचं, y इज इक्वल टू x कॉम्प्लिमेंट. दिस इज द बुलियन एक्सप्रेशन. ओके. त्यानंतर द आउटपुट ऑफ नॉट गेट इज इन्व्हर्जन ऑफ इनपुट. आउटपुट ऑफ नॉट गेट इज इन्व्हर्जन ऑफ इनपुट. दिस इज डेफिनेशन. अँड ट्रूथ टेबल इज व्हेरी सिम्पल. इनपुट आणि आउटपुट घेतलं, एकच इनपुट आहे बघा. नॉट गेटला किती इनपुट प्रोव्हाइड केलेत मी, एकच इनपुट आहे. सो देर इज ओनली वन इनपुट अँड वन आउटपुट. So because of one input, probable input conditions are two, either 0 or 1. If input is 0, then output is 1, and if input is 1, then output is 0. So this is all about the NOT gate. NOT gate मध्ये त्या चार गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत ज्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. टेक अ स्क्रीनशॉट फास्ट. Is it clear? Is it clear to all of you? Any doubt in NOT gate? भावनो काय डाऊट आहे इथं? क्लिअर. ओके, व्हेरी गुड. नाव स्क्रीनशॉट घेतला. नाव नेक्स्ट गेट दॅट इज ऑर गेट. सेकंड गेट बघूया आपण आता, ऑर गेट. ओके, ऑर गेट आहे दुसरा, ऑर गेट. आता ऑर गेट म्हणजेच काय, त्याचा लॉजिकल सिम्बॉल कसा असतो बघा. इथं आपण दोन इनपुट प्रोव्हाइड करणार. Logical symbol of OR gate. We are providing here two inputs. बघा मी चार स्टेप्स मध्ये त्याचे आन्सर्स देतोय आणि ह्या चार स्टेप्स खूप महत्वाच्या आहेत. सो OR गेटचा सिम्बॉल कसा असतो बघा. सो सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन असं असतं. अशा पद्धतीने हा सिम्बॉल ड्रॉ करायचा आहे. सो दिस इज द सिम्बॉल फॉर OR गेट. रिमेंबर दॅट. हा सिम्बॉल कशाचा आहे, OR गेटचा आहे. सो हिअर सपोज इनपुट ए अँड बी, दोन इनपुट्स आपण प्रोव्हाइड करणार आहोत. सो इनपुटच्या पॉसिबल कंडिशन्स इथं चार असतील. ओके, कारण दोन इनपुट आहेत, इनपुट ए अँड बी. सो आउटपुट वाय इज इक्वल टू व्हॉट, ए प्लस बी. आउटपुट वाय इज इक्वल टू व्हॉट, ए प्लस बी. ओके. सो दिस इज द बुलियन एक्सप्रेशन. हेच म्हणजे काय बाळांनो, बुलियन एक्सप्रेशन आहे. ए प्लस बी, वाय इज इक्वल टू व्हॉट, ए प्लस बी. दिस इज द बुलियन एक्सप्रेशन फॉर व्हॉट, ऑर गेट. OR गेट इज सेकंड बेसिक गेट. OR गेट म्हणजेच काय बाळांनो, सेकंड बेसिक गेट आहे. त्याचा सिम्बॉल असा असतो, आपण बघा दोन इनपुट प्रोव्हाइड केले, आपण तीन पण प्रोव्हाइड करू शकतो, चार पण प्रोव्हाइड करू शकतो OR गेटला. पण मिनिमम आपण किती प्रोव्हाइड करतो, टू इनपुट्स प्रोव्हाइड केलेले आहेत. ओके. सो टू इनपुट्स प्रोव्हाइड केले आहेत. आउटपुट जे असणार आहे ते ए प्लस बी असणार. जर तुम्ही इथं तीन इनपुट प्रोव्हाइड केले, ए बी सी, सो वाय इज इक्वल टू ए प्लस बी प्लस सी. व्हॉट आय सेड, y is equals to a plus b plus c. Okay, so this plus sign indicates what, the OR functioning. हा जो बाळांनो प्लस साइन आहे a आणि b च्या मध्ये, हा काय इंडिकेट करतो, OR फंक्शनिंग इंडिकेट करतो. OR म्हणजे काय, ऍडिंग दी इनपुट्स. त्यानंतर बघा बुलियन एक्सप्रेशन काय आहे, y is equals to a plus b. बुलियन एक्सप्रेशन लक्षात घ्या, कारण एमसीक्यू मध्ये डायग्राम देतात आणि काय म्हणतात, त्याचं बुलियन एक्सप्रेशन काय आहे फाइंड आउट करा. ओके. सो बघा y is equals to a plus b आहे. ओके, दोन्ही इनपुटचं काय केलं आपण, ऍडिशन केलं म्हणजे OR फंक्शनिंग केलं. आता याची डेफिनेशन काय असेल बघा. पहिल्यांदा मी ट्रूथ टेबल लिहितो आणि मग तुम्हाला डेफिनेशन सांगतो. इनपुट आपण प्रोव्हाइड केलेत ए अँड बी, बरोबर आहे. इनपुट आपण प्रोव्हाइड केलेत ए अँड बी आणि आउटपुट जे आहे y इज इक्वल टू व्हॉट, ए प्लस बी आहे. नीट लक्ष द्या, y इज इक्वल टू व्हॉट, ए प्लस बी आहे. आता याच्या प्रोबॅबल कंडिशन्स किती असणार आहेत सांगा पटकन. दोन इनपुट्स आहेत म्हणजे प्रोबॅबल कंडिशन्स किती असणार आहेत, इनपुटच्या चार. हाऊ मेनी प्रोबॅबल कंडिशन्स आर देयर, 4. सो लुक हियर, पहिली जी कंडिशन आहे 0 0, त्यानंतर 0 1 1 0 अँड 1 1. लास्टची जी कंडिशन आहे ती 1 1. बघा इनपुट कुठे रिपीट झालं का, पहिला मी ए आणि बी 0 0 घेतला, त्यानंतर ए 0 घेतला, बी 1 घेतला, त्यानंतर ए 1 घेतला, बी 0 घेतला, आणि त्यानंतर ए 1 घेतला आणि बी पण 1 घेतला. म्हणजे पुन्हा त्या कंडिशन्स रिपीट झालेले नाही आहेत. नीट लक्ष द्या. आयदर बोथ इनपुट्स आर 0, आयदर 1, that means B is 1 and A is 0, or we can say A is 1, B is 0, or both are 1. किंवा दोन्ही काय असतील, 1 असतील किंवा काय असतील, हाय असतील. आता बघा आउटपुट जे असणार आहे ते A प्लस बी आहे. मग आता मला सांगा 0 प्लस 0, व्हॉट इज द आन्सर. 0 प्लस 0, 0 प्लस 0, आन्सर इज 0. लुक हियर, 0 प्लस 0 काय असतं बाळांनो, 0 असतं. सो आउटपुट काय येणार, इथं 0 असणार. व्हेरी गुड. सो लुक हियर, व्हेन A is equals to 0 and B is equals to 0, y is equals to 0 plus 0, output is equals to 0.
ए पण 0 आहे, बी पण 0 आहे, आउटपुट काय आलं 0 आला. आता बघा नेक्स्ट कंडिशन, सेकंड कंडिशन मध्ये ए 0 आहे, बी 1 आहे. लुक इट हियर, when a is 0, b is 1, what happened there? 0 plus 1, answer is 1. Answer is 1. Very good, Suraj. Answer is 1, means high. Okay, now look at here. Now a is 1, a is 1, b is 0. Again 1 plus 0, 1 plus 0, answer is again 1. Answer is 1. So here for this input combination 1 and 0, we are getting again answer 1. Now the last important thing, 1 plus 1. आता इथं 2 म्हणायचं नाही, 1 plus 1 2 म्हणायचं नाही, कारण मी आधीच सांगितलं तुम्हाला डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये 2 नसतं. व्हेरी गुड श्रुती. 1 plus 1 1, इट इज 1 एक्झॅक्टली. ओके, 1 plus 1 काय येणार आहे? 1च येणार आहे. व्हेरी गुड. 1 plus 1 1. व्हेरी गुड जयवर्धन. 1 plus 1 2 म्हणायचं नाही. ओके, हे लक्षात घ्या, दोन्ही इनपुट्स पण आहेत. सो डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये आपण 2 घेतच नाही, 2 नसतंच, फक्त 0 आणि 1 असतं. तेच सांगितलं मी. डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये देयर इज ओनली 1 and 0. ओके, सो 2 आपण घेत नाही. सो लुक इट हियर, 1 plus 1 is equals to what? 1. हे कसं लक्षात ठेवायचं? हाय प्लस हाय. ओके, हाय प्लस हाय, आउटपुट इज हाय. ओके, हाय प्लस हाय, आउटपुट इज हाय इन ऑर गेट. आता याची डेफिनेशन जी लिहायची ती ट्रूथ टेबलचा यूज करून लिहायचे. बघा आता कसं लिहायची डेफिनेशन. इफ बघा, if any one input is high, what I said, if any one input is high, output is high, otherwise output is low. Okay, मी तर लिहितो बघा डेफिनेशन. if any one input is high, if any one input is high, output is high, otherwise output is low. जर एक जरी इनपुट हाय असेल, तर आउटपुट काय असतं? हाय असतं. अदरवाइज आउटपुट काय असतं? 0 असतं. इज इट क्लियर? इफ एनी वन इनपुट इज हाय, देन आउटपुट इज हाय. किंवा आपण असं म्हणू शकतो, इफ ए इज हाय और बी इज हाय. ओके, असंही म्हणू शकतो, इफ ए इज हाय और बी इज हाय, the output is high, otherwise output is low. म्हणजे ज्यावेळी दोन्ही इनपुट्स काय असतील? लो असतील, त्याच वेळी आउटपुट लो असणार आहे. हे लक्षात घ्या. किंवा बाकीच्या सगळ्या कंडिशनला आउटपुट काय असणार आहे? हाय असणार आहे. ओके, हे लक्षात आलं? पटकन स्क्रीनशॉट घ्या. घेतला स्क्रीनशॉट? समजलं? सिम्बॉल कळाला? ओके, त्यानंतर बुलियन एक्सप्रेशन कळालं, नीट लक्ष द्या. डेफिनेशन कळाली आणि त्याचं ट्रूथ टेबल. या 4 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. अंडरस्टूड, व्हेरी गुड. नाव अँड गेट, थर्ड गेट, अँड गेट. आता बघा अँड गेटचा सिम्बॉल कसा असतो? अँड गेट गेटचा सिम्बॉल कसा असतो बघा. So look here, AND gate symbol and expression, symbol of AND gate. So again we are providing here 2 inputs, पण symbol मध्ये थोडासा फरक आहे बाळांनो. इट्स लाईक अ डी. आपण हा डी सारखा ड्रॉ करतोय बघा, आणि हे आउटपुट आहे y इज इक्वल्स टू a इंटू b. इथं काय असतं? इंटू असतं. सो हे डॉट इंडिकेट्स अँड फंक्शन. दिस डॉट इंडिकेट्स दी अँड फंक्शनिंग, म्हणजेच मल्टिप्लिकेशन ऑफ इनपुट्स. सो ए अँड बी इनपुट्स आहेत. सो आउटपुट इज y इज इक्वल्स टू a इंटू b. अँडिंग म्हणजेच काय? मल्टिप्लिकेशन. ओके, मल्टिप्लिकेशन ऑफ इनपुट. सो y इज इक्वल्स टू वी आर गेटिंग a इंटू b. ओके, म्हणून बुलियन एक्सप्रेशन काय झालं त्याचं? y इज इक्वल्स टू a into b. So this is Boolean expression of AND gate. Y is equals to a into b. Now the truth table. जर आता y is equals to a into b असेल, तर ट्रूथ टेबल मध्ये आपल्याला सिम्पली मल्टिप्लिकेशन करायचे आहे. So tell me, if a is equals to 0 and b is equals to 0, so y is equals to 0 into 0. Answer is tell me fast. Answer काय असेल? भावना आन्सर काय असेल? 0 into 0.
What is the answer? Tell me fast. 0 into 0. Answer is 0 into 0. Answer is 0. Very good. Very good, all of you. Now, next condition. Second condition. A is 0, B is 1. A is 0, B is 1. So 0 into 1. What should be the answer? 0 into 1. Very good. Very good, all of you. 0 into 1. 0. Answer is 0. Again, 1 0 is there. Again, 1 0 is there. So again, output is 0. Only last condition. 1 1. So when A is equals to 1 and B is equals to 1, when both are 1, output is 1. Okay, when both are 1, output is 1. Otherwise, output is high. Otherwise, output is low. ओके, ज्यावेळी दोन्ही इनपुट्स 1 असतील त्याच वेळी आउटपुट काय असेल? हाय असेल. जर इनपुट 0 असेल तर आउटपुट काय असणार आहे? 0च असणार. कारण 0 into anything, 0 multiply anything, answer is 0. रिमेंबर दॅट. जरी तुम्ही 10 इनपुट्स कनेक्ट केला आणि 10चे 10 इनपुट 1 आहेत आणि त्यातलं जरी एक इनपुट 0 असलं तरी त्या सगळ्या इनपुटचं आउटपुट काय असणार आहे? 0च असणार. हे लक्षात घ्या. सो 0 multiply by anything 0. So when all inputs are high, then and then only we are getting output is high. So here we are getting output is high. So this is truth table for AND gate. हे AND gate साठी ट्रूथ टेबल आहे. नीट बघून घ्या. याच्यावर पण MCQ मध्ये क्वेश्चन विचारतात, ट्रूथ टेबल देतात आणि फाइंड आउट करा म्हणतात की हे ट्रूथ टेबल कोणासाठी आहे? AND गेट साठी आहे, OR गेट साठी आहे, XOR साठी आहे. ओके, सो अशा पद्धतीचे MCQ विचारले जातात. ट्रूथ टेबल इज गिवन इन दॅट क्वेश्चन and you should find out this truth table is for which gate. हे ट्रूथ टेबल कुठल्या गेटसाठी असणार आहे हे तुम्हाला फाइंड आउट करायचं असेल. सो लक्षात घ्या, ज्यावेळी फक्त 1 1 ला 1 कंडिशन असते, दिस ट्रूथ टेबल इज फॉर AND गेट. सो व्हॉट इज द डेफिनेशन? डेफिनेशन आपल्याला ट्रूथ टेबलचा यूज करून लिहायचे आहे. डेफिनेशन काय लिहिणार आहे? व्हेन ऑल इनपुट्स आर हाय. बघा डेफिनेशन मध्ये काय लिहिणार मी? इफ ऑल इनपुट्स आर हाय, इफ ऑल इनपुट्स आर हाय, then output is high. तरच आउटपुट हाय असेल. otherwise output is low. Otherwise output is low. So this is the definition for the AND gate. If all inputs are high, then output is high. Otherwise output is low. Definition, symbol, Boolean expression and truth table हे लक्षात ठेवायचं आहे बानो. टेक अ स्क्रीनशॉट फास्ट. टेक अ स्क्रीनशॉट फास्ट. ओके, डन. डन. ओके, व्हेरी गुड. नाउ नेक्स्ट गेट, इट इज अंडर डिराइव्ह गेट. आता डिराइव्ह गेट स्टार्ट करतोय. हे सगळे बेसिक गेट्स होते बानो. आता डिराइव्ह गेट, डिराइव्ह गेट मध्ये जो पहिला गेट आहे, गेट नंबर 4, that is called NAND gate. ओके, दी NAND gate. आता बघा NAND gate, AND च्या पुढे मी N कनेक्ट केलाय. AND च्या पुढे मी काय कनेक्ट केला? N. सो N indicates the NOT or inversion. ओके, N indicates the NOT or inversion. हे लक्षात घ्या. सो आता बानू NAND gate जो आहे बघा, इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ व्हॉट? AND gate and NOT gate. बघा, NAND gate is combination of what? AND gate and NOT gate. So look at here, A and B is input there. So what is the output of AND gate? A into B. And there is a complement. आपण बघितलंय X जर असेल तर Y is equals to काय असतं? X complement असतं across the NOT gate. So इथं आपल्याला काय मिळेल? A into B complement मिळेल. So बघा, AND गेटचं आउटपुट A into B असतं. NAND गेटचं आउटपुट काय असतं? A into B overall complement. A into B overall complement म्हणजे जे AND गेटचं आउटपुट आहे त्याचं एक्झॅक्टली इन्व्हर्जन म्हणजे NAND गेट आहे. त्याचं एक्झॅक्टली इन्व्हर्जन म्हणजे काय आहे? NAND गेट आहे बानो. सो हा जो N आहे NANड गेट मधला N इंडिकेट्स नॉट फंक्शनिंग. सो AND गेटचं इन्व्हर्जन म्हणजेच काय? NAND गेट. रिमेंबर दॅट. सो AND गेट इन्व्हर्जन इज NAND गेट. इज इट क्लिअर टू ऑल ऑफ यू? AND गेटचं इन्व्हर्जन काय असतं? NAND गेट असतं. हा सिम्बॉल नाहीये बानो. दिस इज द इक्विव्हॅलेंट लॉजिक सर्किट ज्याच्यामध्ये आपण AND गेट आणि NOT गेट ड्रॉ केले. बऱ्याच वेळी MCQ मध्ये क्वेश्चन विचारतात, व्हॉट इज NAND गेट? ओके, व्हॉट इज द NAND गेट? द कॉम्बिनेशन ऑफ AND गेट अँड NOT गेट. हे लक्षात ठेवा. द कॉम्बिनेशन ऑफ AND गेट अँड NOT गेट मीन्स व्हॉट? NAND गेट.
Okay, combination of AND gate and NOT gate, it is nothing but what? NAND gate. And what should be the output of NAND gate? A into B complement. AND गेटचा आउटपुट असतं A into B, त्याचा इन्व्हर्जन म्हणजेच काय? A into B कॉम्प्लिमेंट. लक्षात आलं? म्हणजे AND गेटचा एक्झॅक्टली इनव्हर्स म्हणतो आपण त्याला, त्याचा एक्झॅक्टली कॉम्प्लिमेंट म्हणजेच काय असतो? NAND असतो. आता याचा सिम्बॉल कसा ड्रॉ करायचा बघा. सिम्बॉल, हाऊ टू ड्रॉ सिम्बॉल? लुक इट हियर. सिम्बॉल सिंपल ड्रॉ करायचा आहे आपल्याला. फक्त नॉट गेटच्या ठिकाणी इथं, आता जे मी नॉट गेट ड्रॉ केलं होतं त्या ठिकाणी मी फक्त इथं बबल ड्रॉ करणार आहोत. लुक इट हियर, दिस बबल शोज द इन्व्हर्जन, किंवा बबल म्हणजेच काय आहे? नॉट गेट आहे, हे लक्षात घ्या. दिस बबल शोज इन्व्हर्जन, आणि बबल म्हणजेच काय? नॉट गेट आहे. अँड गेट आणि नॉट गेट, अँड गेट आणि नॉट गेट, वी आर गेटिंग द A into B complement. So that is the Boolean expression for NAND. A into B complement. This is the Boolean expression for NAND. A into B complement. लक्षात राहील. A into B complement म्हणजेच काय? NAND. AND च्या पुढं N आहे. N म्हणजेच काय? नॉट. ओके, N म्हणजेच काय? नॉट. लुक एट दिस सिम्बॉल. AND गेटचा सिम्बॉल आहे आणि त्याच्या पुढे फक्त आपण बबल ड्रॉ केला की तो काय झाला? NAND गेटचा सिम्बॉल झाला. ओके, दिस इज द सिम्बॉल ऑफ व्हॉट? NAND गेट. आणि याचं आउटपुट काय असतं? A into B कॉम्प्लिमेंट. ते आता आपण बघणार आहोत इथं, आणि त्याची डेफिनेशन पण बघणार आहोत. बघा आता आउटपुट काय असेल? Y इज इक्वल टू A into B कॉम्प्लिमेंट. आता बघा, मगाशी प्रिव्हियस आउटपुट मी इथं लिहितो शॉर्ट मध्ये 0 0 0 1. ओके, हे अँड गेटचे आउटपुट आहे ना, मी इथे शॉर्ट मध्ये लिहिले. आता बघा, जर A इज इक्वल टू 0 असेल आणि B इज इक्वल टू 0 असेल, व्हॉट इज द आउटपुट ऑफ अँड? सो इट इज 0 into 0. 0 into 0 काय असतं? 0 असतं, आणि 0चा कॉम्प्लिमेंट काय असतो? 1. नीट लक्ष द्या मी काय म्हणतोय. 0 into 0 0, पण 0चा कॉम्प्लिमेंट काय असतो? 1 असतो. सो दॅट्स वाय द आउटपुट ऑफ वेन वी कॅन प्रोव्हाइड देअर इनपुट 0 0, A and B ज्यावेळी 0 0 असतील त्या आउटपुट काय असेल? 1 असेल. आता नेक्स्ट कंडिशन साठी सांगा मला 0 and 1. 0 and 1 साठी सांगा. वेन A is 0 and B is 1. A is 0 and B is 1. Look at here. A is 0 and B is 1. 0 into 1. Answer is 0, and 0 complement. Snehal, 0 complement is equals to what? 1. भावनो 0 चा कॉम्प्लिमेंट पुन्हा घ्यायचा आहे, म्हणजे त्याचं इन्व्हर्जन घ्यायचं आहे. इज इक्वल्स टू व्हॉट? 1. सो अगेन फॉर दिस कंडिशन वी आर गेटिंग आउटपुट 1. ओके, नाउ नेक्स्ट कंडिशन. A is 1, A is 1, B is 0, A is 1, B is 0. बघा, A 1 घेतला मी आणि B 0 घेतला. 0 into 1 0, पण 0चा कॉम्प्लिमेंट काय असतो? 1. व्हेरी गुड. नाव इट इज 1. व्हेरी गुड ऑल ऑफ यू. इट इज 1. आता लास्टच्या कंडिशन साठी सांगा पटकन. फॉर लास्ट कंडिशन टेल मी फास्ट. ओके ओके, व्हेरी गुड व्हेरी गुड. इट इज 0 when both inputs are 1 1. Look at here. When both inputs are 1 1, A is 1, B is 1. So 1 into 1 1, and 1 complement is equals to what? 0. 1 complement is equals to what? 0. So look at here. इथं मी लिहिले सर्कल मध्ये ते AND चं टेबल आहे, ट्रूथ टेबल. 0 0 0 1 हे AND चं आउटपुट होतं. आता NAND चं आउटपुट बघा, इथं AND ला 0 आहे, इथं 1 मिळाला. AND ला 0 आहे, NAND ला 1 मिळाला. AND ला इथं 0 आहे, NAND ला 1 मिळाला. ओके, आणि AND ला 1 होता, तिथं आपल्याला काय मिळालं? 0 मिळालं. सो एक्झॅक्टली इन्व्हर्जन ऑफ व्हॉट? दी AND गेट. लक्षात आलं? AND गेटचं जे आउटपुट होतं ट्रूथ टेबलचं, त्याचा एक्झॅक्टली काय मिळतो आपल्याला? इथं इन्व्हर्स मिळतो, कारण त्याचा कॉम्प्लिमेंट असतो. AND चा कॉम्प्लिमेंट म्हणजेच काय? तर NAND. ओके, और वी कॅन से दी इन्व्हर्जन ऑफ AND गेट, इट इज कॉल्ड NAND गेट. बऱ्याच वेळी MCQ मध्ये विचारतात, व्हॉट इज द इन्व्हर्जन ऑफ AND गेट फ्रॉम दी फॉलोइंग? तर NAND गेट. लक्षात घ्या, AND गेटचा इन्व्हर्जन म्हणजेच काय? तर NAND गेट. आता डेफिनेशन कशी लिहिणार बघा आपण. इफ ऑल इनपुट्स आर हाय, इफ ऑल इनपुट्स आर हाय, ऑल इनपुट्स आर हाय, आउटपुट इज लो. आउटपुट काय असणार आहे? लो असणार आहे. ज्यावेळी सगळे इनपुट्स हाय असतील त्यावेळी आउटपुट काय असणार आहे? लो असणार आहे. अदरवाइज आउटपुट इज हाय. नाहीतर आउटपुट काय असेल भावनो? हाय असेल. आउटपुट इज हाय. सो दिस इज द डेफिनेशन ऑफ NAND गेट. पटकन लिहून घ्या. सॉरी, स्क्रीनशॉट घ्या. पटकन स्क्रीनशॉट घ्या.
टेक अ स्क्रीनशॉट फास्ट. घेतला. डन. ओके, लास्टचे 2 गेट्स राहिले पाहू, लगेच आपण घेऊया आणि त्यानंतर आपण थांबूया. ओके, लास्टचे 2 गेट्स राहिलेत. आता नेक्स्ट गेट आहे नॉर गेट. नॉर गेट, नॉर गेट, लुक इट हियर, नॉर गेट. आता नॉर म्हणजेच काय, ऑरच्या पुढे मी एन लिहिलाय, नीट लक्ष द्या, ऑरच्या पुढे एन लिहिलाय म्हणजे हा ऑरचा इन्व्हर्जन आहे. नॉर मीन्स व्हॉट, द इन्व्हर्जन ऑफ ऑर. म्हणजे नॉर गेट काय कन्सिस्ट करतो, ऑर गेट आणि नॉट गेट. एन फॉर नॉट. ओके, एन फॉर व्हॉट, नॉट. सो नॉर गेट कन्सिस्ट ऑर अँड नॉट गेट, रिमेंबर दॅट. सो आता इथं पहिल्यांदा आपल्याला ऑर गेट ड्रॉ करायचा आहे. तो बघा मी सिम्बॉल कसा ड्रॉ करतोय, पहिल्यांदा इक्विव्हॅलेंट सर्किट ड्रॉ करतो इथं. ऑर गेटचा सिम्बॉल कसा असतो, सो दिस इज सिम्बॉल ऑफ ऑर गेट. ओके, आणि याच्या पुढे जर मी नॉट गेट कनेक्ट केला, याच्या पुढे जर नॉट गेट कनेक्ट केला तर हा झाला नॉरचा इक्विव्हॅलेंट सर्किट. इथं आपल्याला आउटपुट मिळतं ए प्लस बी, ऑरच्या अक्रॉस आउटपुट मिळतं ए प्लस बी. सो या नॉट गेट पुढे कनेक्ट केल्यामुळे इथं आउटपुट काय भेटणार आहे, ए प्लस बी कॉम्प्लिमेंट, ए प्लस बी कॉम्प्लिमेंट. सो दिस इज द आउटपुट ऑफ व्हॉट, नॉर गेट. This is the output of or NOR gate. So NOR gate is combination of OR gate and NOT gate. Remember that. बऱ्याच वेळी MCQ मध्ये विचारतात, NOR gate is combination of OR gate and NOT gate. ओके, समजलं, OR gate and NOT gate. लक्षात आलं. आता बघा इथं मी बबल ड्रॉ करतोय, इथं मी बबल ड्रॉ करतोय, नीट लक्ष द्या, इथं बबल ड्रॉ करतोय. हा बबल म्हणजेच काय आहे तर इन्व्हर्जन आहे, हे लक्षात घ्या. दिस इज बबल शोज द इन्व्हर्जन. सो आउटपुट ऑफ नॉर गेट वाय इज इक्वल टू ए प्लस बी कॉम्प्लिमेंट. आउटपुट ऑफ नॉर गेट वाय इज इक्वल टू ए प्लस बी कॉम्प्लिमेंट. सो बुलियन एक्सप्रेशन मध्ये आपण काय लिहिणार, ए प्लस बी कॉम्प्लिमेंट लिहिणार. बुलियन एक्सप्रेशन मध्ये आपण काय लिहिणार, कॉम्प्लिमेंट लिहिणार, हे लक्षात घ्या. ओके, सो वाय इज इक्वल टू ए प्लस बी कॉम्प्लिमेंट. आता मला सांगा याचा आउटपुट काय असेल. मी इथं ऑरचा आउटपुट लिहितो सर्कल मध्ये. बघा ऑरचा आउटपुट आपण बघितलं होतं 0 1 1 1, हे ऑरचा आउटपुट होतं. ओके, आता इथं इन दिस ट्रूथ टेबल वाय इज इक्वल टू ए प्लस बी कॉम्प्लिमेंट आहे. आता बघा जर ए इज इक्वल टू 0 असेल आणि बी इज इक्वल टू 0 असेल तर 0 प्लस 0 आन्सर इज 0 आणि 0चा कॉम्प्लिमेंट काय असेल 1. सो आर गेटिंग हियर आउटपुट 1. ज्यावेळी ए आणि बी इनपुट 0 0 असतील आउटपुट इज 1. व्हेरी गुड श्रुती. नाउ टेल मी व्हेन ए इज 0 and b is 1 what should be the output. A is 0 and b is 1 what should be the output. Very nice श्रुती. 1 0 0 0. व्हेरी गुड बेटा. 1 0 0 0. सो इथं आउटपुट काय असणार आहे 1 0 0 0 असणार. बघा मी डायरेक्टली लास्ट कंडिशन इथं पण सांगतो 0 प्लस 1 1 असेल आणि 0 प्लस 1 1 असतं आणि 1 चा कॉम्प्लिमेंट काय असतो 0 असतो. किंवा बोथ आर 1 घ्या, ए इज इक्वल टू 1 आणि बी इज इक्वल टू 1. दोन्ही जरी 1 घेतलं तरी 1 प्लस 1 1 आणि 1 चा कॉम्प्लिमेंट काय असतो 0. सो आर गेटिंग देअर आउटपुट 1 0 0 0. इज इट क्लिअर. 1 0 0 0. and when we can compare this output with respect to what, OR gate output. OR gate मध्ये आपल्याला हे आउटपुट मिळालं होतं 0 1 1 1. बघा 0 च्या ठिकाणी 1 आहे, 1 च्या ठिकाणी 0, 1 च्या ठिकाणी 0, 1 च्या ठिकाणी 0. So we are getting this output for the NOR gate. ओके, 1 0 0 0. आणि ह्याच्यावरून आपल्याला काय लिहायचं आहे ट्रूथ टेबल. नाउ युजिंग दिस वी कॅन राईट द ट्रूथ टेबल. ट्रूथ टेबलचा यूज करून आपल्याला काय लिहायचं आहे डेफिनेशन. ट्रूथ टेबलचा यूज करून काय लिहायचं आहे डेफिनेशन. आता डेफिनेशन कशी लिहिणार बघा. इफ ऑल इनपुट्स आर लो, बघा इफ ऑल इनपुट्स आर लो, इफ ऑल इनपुट्स आर लो, output is high, otherwise output is low. नाहीतर काय असणार आहे आउटपुट लो असणार. जर सगळेच इनपुट 0 असतील तरच आउटपुट हाय असेल, नाहीतर आउटपुट काय असणार आहे लो असणार आहे.
Very good, Shruti. If all inputs are low, then output will be high. Otherwise, it will be low. So that is definition. Very good, Shruti. Is it clear to all of you? Take a screenshot fast. Last gate राहिले फक्त आपला. कळालंय? Last gate फक्त 5 मिनिटं बाळांनो. Okay, only 5 minutes. Last gate होतोय आपला टॉपिक एंड होतोय. Done. Very good. Now last gate in derived gate, that is XOR gate. Okay, XOR gate. Last gate, that is gate number 6. XOR म्हणजेच काय? एक्सक्लुझिव्ह OR. हे लक्षात घ्या. XOR म्हणजेच काय असतं? एक्सक्लुझिव्ह. X means what? एक्सक्लुझिव्ह. ओके, किंवा याला सिम्पली XOR सुद्धा म्हटलं जातं. XOR. आता याचा सिम्बॉल OR गेट सारखाच असतो, फक्त आपण इथं एक हाफ सर्कल ड्रॉ करतो. OR गेटच्या आधी हा हाफ सर्कल ड्रॉ करतो आणि पुन्हा त्याच्या पुढे OR गेट ड्रॉ करतो. अँड दिस इज द सिम्बॉल फॉर XOR गेट. नीट बघून घ्या XOR गेटचा सिम्बॉल. ओके, हाफ सर्कल आहे आणि त्याच्या पुढे आपण OR गेट ड्रॉ केलाय आणि हा सिम्बॉल कशाचा आहे? XOR गेटचा. आणि Y इज इक्वल टू काय असतं? A XOR B. Y इज इक्वल टू काय असतं? A XOR B. हा प्लस आणि त्याच्या अराउंड जो सर्कल आहे, this plus sign and around circle indicates the XOR function, exclusive function. ओके, प्लस साइन आणि त्याच्या अराउंडचा जो सर्कल आहे तो काय इंडिकेट करतो? एक्सक्लुझिव्ह फंक्शन इंडिकेट करतो. ओके, त्यामध्ये हे इक्वेशन आपण असंही लिहू शकतो, A कॉम्प्लिमेंट इंटू B प्लस A इंटू B कॉम्प्लिमेंट. हे म्हणजेच काय असतं? A XOR B म्हणजेच काय? A कॉम्प्लिमेंट इंटू B प्लस A इंटू B कॉम्प्लिमेंट असतं. सो बुलियन एक्सप्रेशन मध्ये आपण दोन इक्वेशन्स लिहायचे आहेत. पहिलं इक्वेशन y is equals to A XOR B आणि दुसरं इक्वेशन y is equals to A कॉम्प्लिमेंट इंटू B प्लस A इंटू B कॉम्प्लिमेंट. These two equations are Boolean expression for the XOR gate. हे दोन्ही XOR गेटचे बुलियन एक्सप्रेशन आहेत, लक्षात घ्या. आता ट्रुथ टेबल. XOR गेटचं ट्रुथ टेबल कसं असणार आहे? तर बघा, A XOR B मी इथं सांगितलं. A XOR B म्हणजेच काय? तर y इज इक्वल टू A कॉम्प्लिमेंट इंटू B प्लस A इंटू B कॉम्प्लिमेंट घ्यायचं आहे. मी तर इथं बघा, y इज इक्वल टू A कॉम्प्लिमेंट इंटू B प्लस A इंटू B कॉम्प्लिमेंट म्हणजेच A XOR B. आता बघा, जर A 0 असेल B 0 असेल, दोन्ही 0 0 असतील तर आउटपुट काय असणार आहे? A 0. सो 0 कॉम्प्लिमेंट B 0 प्लस 0 इंटू 0 कॉम्प्लिमेंट. बघा, 0चं कॉम्प्लिमेंट 1 इंटू 0 प्लस 0 इंटू 1. आन्सर इज, बघा इथे आन्सर काय येईल? 1 इंटू 0 0 प्लस 1 इंटू 0 0. आन्सर इज 1. आन्सर इज 1. श्रुती नीट बघ बाळ. सॉरी, आन्सर इज 0. माझं चुकलं गडबडीत. ओके, आन्सर इज 0. 0 प्लस 0, आन्सर इज 0. व्हेरी गुड श्रुती. करेक्ट, करेक्ट बेटा. ऑल आन्सर्स आर करेक्ट. सो 0 प्लस 0, आन्सर इज 0. ओके, आता नेक्स्ट कंडिशन बघा, A 0 आणि B 1. जर A 0 असेल आणि B 1 असेल तर इथं काय होईल बघा? कंडिशन मध्ये पुटअप करा. y इज इक्वल टू A कॉम्प्लिमेंट B मध्ये पुटअप करा आणि फाइंड आउट करा. बघूया, इफ A 0 आणि B 1. व्हेरी गुड सर्वेश, आन्सर इज 1. व्हेरी गुड बेटा. बघा, मी इथं दाखवतो A 0 आहे आणि B 1 आहे प्लस A 0 आहे आणि B काय आहे? 1 आहे. तर कंडिशन मध्ये 0चं कॉम्प्लिमेंट 1, 1 इंटू 1 प्लस 0 इंटू 1चा कॉम्प्लिमेंट 0. सो 0 इंटू 0 0 आणि हा 1 इंटू 1 1, 1 प्लस 0, आन्सर इज 1. 1 प्लस 0, आन्सर इज 1. सो हियर वी आर गेटिंग आन्सर 1. ओके, नेक्स्ट कंडिशन, A इज 1 and B is 0. A is 1 and B is 0. या कंडिशन मध्ये पुटअप करा. A is 1 and B is 0. या कंडिशन मध्ये पुटअप करा. A is 1 and B is 0. काय होणार? अबदार पुन्हा एकदा बघ बेटा, A is 1 and B is 0. A is 1, 1 कॉम्प्लिमेंट and B is 0 प्लस A is 1 and B is 0. 0चं कॉम्प्लिमेंट 1चं कॉम्प्लिमेंट 0, 0 इंटू 0 प्लस 1 इंटू 0चं कॉम्प्लिमेंट 1. सो 0 प्लस 1, आन्सर इज इक्वल टू व्हॉट? 1. Answer is equals to what? 1. Very good, very good. Now last condition of the truth table, both are 1. Both are 1. दोन्ही 1 असताना काय होईल? बघा, both are 1. Both are high. So A is 1, 1चा कॉम्प्लिमेंट. B is also 1. So A 1 complement into 1 plus 1 into 1 complement. So 0, 1चा कॉम्प्लिमेंट 0, 0 into 1 plus 1 into 1चा कॉम्प्लिमेंट 0.
0 into 1 0 plus 0 into 1 0, answer is 0. 0 plus 0, answer is 0. Very good, Sarvesh, answer is 0. So this is the truth table for XOR gate. ओके, दिस इज द ट्रुथ टेबल फॉर XOR गेट. ट्रुथ टेबल बघून घ्या, बऱ्याच वेळी एमसीक्यू मध्ये विचारतात की हे ट्रुथ टेबल कशाचं आहे. ओके, कंडिशन बघा, 0 0 ला 0 आणि 0 0 ला 1 1 ला 0. आता ह्याचं डेफिनेशन कशी लिहिणार याची. इफ एनी वन इनपुट किंवा इफ कसं लिहिणार, बोथ इनपुट्स आर लो और बोथ इनपुट्स आर हाय किंवा ऑल इनपुट्स आर हाय और ऑल इनपुट्स आर लो, at that time output should be 0. ओके, आणि फक्त एकाच कंडिशनला आउटपुट 1 असेल. आयदर one input is high or another input is 0, at that time only output is high. Okay, when one input is high, when one input is high and other input is low, then output is high. Otherwise output is low. बघा नीट, when one input is high and other input is low, sorry. When one input is high and other, very good Shruti, and other input is low, then output is high, otherwise output is low. त्याच वेळी एक कुठलंही इनपुट 1 असेल आणि दुसरं इनपुट काय असेल 0 असेल, त्याच वेळी आउटपुट 1 असेल, अदरवाइज आउटपुट काय असणार आहे 0. म्हणजे सगळेच इनपुट 1 असतील, म्हणजे दोन्ही इनपुट 1 असतील किंवा दोन्ही इनपुट 0 असतील, आउटपुट काय असणार आहे 0 असणार. ओके, सो दिस इज द डेफिनेशन अँड ट्रुथ टेबल. Okay, definition and truth table of symbol and boolean expression of what, XOR gate. So this is last gate, समजले सगळ्यांना. XOR gate कळाला बाळांनो, काही डाऊट आहे.